होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मुक्ताबाईन त्रिभुवन पावन मुक्ताबाईन त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझिया रसना हरि गुण वर्णवे ओंकार स्वरूप सद्गुरु समा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था नाथाच्या नाथा तुझ नमो आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे संताबाई माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता खंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन भक्तिमती माता तथा चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी भगवत स्वरूप अदृश्य आणि असीम शक्ती या रूपाने सर्व जगामध्ये नटलेला करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवनंत जगदाकार जो अज आहे अमर आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय लिहितात जो पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडे आहे जो सर्वांचं सर्व जाणणार आहे आमचे गुरुवर्य रामभाऊ महाराज राव सांगायचे आळंदीला कोणाला म्हणतात देव एका वाक्यामध्ये त्याची व्याप्ती करत होते जो सर्वांचं सर्व जाणतो किंबहुना जो सर्वांमध्ये सर्वज्ञ आहे त्याला देव असं म्हणतात मग आदिकारण त्या देवाचं मूळ चैतन्य स्वरूप तत्व एकच आहे अनेक तत्वानं अनेक रूपानं अनेक अवताराने या जगामध्ये भरून उरला त्याचं नाव देव आहे याच्याकरता ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये अळद्या ओवी दृष्टांत देतात आणि अळद्या ओवीमध्ये त्या देवाविषयीचा जगताला सिद्धांत पटवतात ज्ञानोबराय म्हणतात जसं जैसे सुवर्ण धातू एकची पुराणा अलंकारे नटली भिन्न भिन्न तैसा नटला नारायण जगदांबरी ज्ञानोबराय म्हणतात जसं सोनं एक आहे परंतु एका सोन्यापासून बनवलेला प्रत्येक अलंकार भिन्न आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हातातला दागिना केला तर त्याला अंगठी म्हणतात पण सोनं एकच असते गळ्यातला दागिना केला तर त्याला एक दाणी म्हणतात पण सोनं एकच असते
कानातला दागिना केला तर त्याला झुंबर म्हणतात, टापसा म्हणतात, आणि वरची केले तर आमच्या मावश्या त्याला पडलू म्हणतात. पण सोनं एक आहे. मग भिन्नता गेली कुठे? फक्त त्या सोन्यापासून बनवलेला प्रत्येक अलंकार जसा भिन्न आहे तसा अधिकारण मूळ चैतन्य स्वरूप तत्व एकच आहे. अनेकत्वानं या जगामध्ये भरून उरला त्याचं नाव देव आहे. मग हे सांगण्यासाठी नाही, ऐकण्यासाठी नाही, म्हणण्यासाठी नाही, या विश्वात देव सत्य आहे हा संतांचा अनुभव आहे. आणि अनुभवजन्य ज्ञानातून समाजाला सांगतात ते तर खरे संत आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, या विश्वात देव सत्य आहे. आणि जी अनुभूती स्वतःला आली संत महात्म्यांनी समाजापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशा जगदाकार देवाच्या चरणी सर्व मिळून नमस्कार करू आणि कार्यक्रमाला प्रारंभ करू. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक परात्पर पिता परमात्मा पंढरीश राया यांचे आत्यंतिक जवळीक आणि जवळचे संत किंवा भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणाची मीमांसा अवच्छेदक बद्ध करणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल 4 चरणाचा आहे, नामदेव महाराजांचा आहे. खूप गोड चिंतन या अभंगाचा आपल्याला करता येईल, कारण संत महात्म्यांच्या विषयीची मीमांसा नामदेव महाराज या अभंगात प्रकट करतात. कोण नामदेव महाराज? ज्यांनी या विश्व वारकरी संप्रदायाची ध्वजा पंजाब पर्यंत पोहोचवली. आमच्या महाराष्ट्रामध्ये नामदेव महाराजांना संत मानतात. पंजाबमध्ये नामदेव महाराजांचं मंदिर आहे, तिथले लोक नामदेव महाराजांना देव मानतात. कारण विश्व वारकरी संप्रदायाची ध्वजा 36 वर्ष पंजाब मध्ये त्यांनी परमार्थ केला. ठल विठ्ठल भक्त नामदेव महाराज 4 चरणाच्या अभंगामध्ये संत महात्म्यांची विशेष प्रकारची आणि मीमांसा प्रकट करतात. म्हणून अभंग चिंतनीय आहे. प्रत्येक अभंगाला अनुबंध असतो. अभंगाचा विषय, संबंध, अधिकारी आणि प्रयोजन खूप सुंदर आहे. जसा विषय येईल तसा आपण त्याचा मांडण्याचा प्रयत्न करू. पण अभंगाला चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आणि द्यावंच लागतो. म्हणून या वर्णा या गावामध्ये थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी काय, या ठिकाणी आदिशक्ती जगज्जननी मुक्ताई यांचा हा शतकोत्तर रौप्य महोत्सव या ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे 725 वर्षे या ठिकाणी पूर्ण होतात. या ठिकाणी या वायू तत्वामध्ये कळाळली बीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाली. आणि असा हा पर्वकाळ तुमच्या या गावामध्ये सर्व ग्रामस्थाच्या वतीने दरवर्षी त्रिदिनीय सप्ताह असते. दशमी, एकादशी आणि द्वादशी. म्हणजे द्वादशीला त्याचा समारोप. म्हणून आज या ठिकाणी मुक्ताबाईची सेवा करावी म्हणून त्या पुण्यतिथी निमित्त आणि सुंदर असा या ठिकाणी या कार्यक्रमाचं वातावरण आहे. सर्व बालगोपाल टाळकरी मंडळी, बाहेरगावून आलेली टाळकरी मंडळी नाही काय, काही गावातले आमचे आदरणीय परममित्र परशुराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पेटी मास्तर, सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या चरणाला नतमस्तक होतो आणि या ठिकाणी माझ्या चिंतनाकडे वळतो. संत महात्म्यांची पुण्यतिथी म्हणजे आदिशक्ती जगज्जननी, जगत माया तिला जगज्जननी असं म्हणतात. मुक्ताबाई मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. काय विषय वयाचा नाही, संबंध आहे तो अधिकाराचा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई. आई साहेबांचं चरित्र फार वाखाणण्यासारखं आहे. 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज. किती वर्ष? 1400 वर्ष. कसे जगले याले महत्व नाही, काय किती जगले याले प्राधान्य नाही, कसे जगले याले महत्व आहे. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज कोरेच राहिले आणि 1400 वर्ष जगून सुद्धा चिमुकल्या मुक्ताईला शरण गेले आणि म्हणावं लागलं काय, चांगा देव माने आजी जन्मालो Bye.
जगणाऱ्या चांगदेव महाराज सुद्धा कोरेच राहिले. जेव्हा मुक्ताईला शरण गेले त्यावेळेस म्हणावं लागलं की आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे 1400 वर्ष जगून कोरेच राहिले. म्हणून विषय वयाचा नाही. 1400 वर्ष जगणारे चांगदेव 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई. विषय वयाचा नाही. प्रश्न आहे तो अधिकाराचा. अधिकार संपन्न असणाऱ्या मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ काय ज्ञान त्या ठिकाणी ज्यावेळेस चिमुकले होते ना सिद्धपेठामध्ये, ज्यावेळेस माऊली महावैष्णव ज्ञानोबराय मधुगिरी मागण्याकरता जायचे त्यावेळेस त्या काळामध्ये त्या गावातल्या लोकांनी मधुगिरी वाढली नाही. 4 भावंड आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. काय करावं चिमुकली मुक्ताई. ज्यावेळेस माऊली महावैष्णव मधुगिरी मागण्याकरता जायचे ना त्या लोकांनी त्यावेळेस गोटे टाकले झोळीमध्ये. शेण फेकून मारलं शेण तरी माऊली रागवले नाही जगावर किंवा श्राप जगाला दिला नाही. कारण संत महात्म्यांचं भीत तुमच्या समोर सांगतो. गावातल्या लोकांनी त्रास दिला तरी कधी श्राप दिला नाही. उलट निवृत्तीनाथ दादा ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रसन्न झाले तुमच्या आमच्याकरता दान मागलं. ज्ञानोबरायांनी काय दान मागलं. जे खळांची व्यंकटी सांडलो तया सत्कर्मी रती वाढो. एखादा माणूस गावामध्ये खळ असेल, माणूस म्हणते काय नाव काढता हो त्याचं, असा माणूस मेला तर पुरला. पण संत महात्मे म्हणतात तो माणूस मरो नाही, तो खळ आहे ना. मग त्याच्यातला खळपणा नाहीसा हो आणि त्याच्या अंगी सत्कर्माची भावना जागो. हे बीज संत आणि महात्म्यांचं आहे. म्हणून ज्यावेळेस ज्ञानोबरांना त्रास झाला तुमच्या आमच्यासाठी दान मागलं बरं का. लातेने पीठ घुसळून काढलं, झोळीमध्ये गोटे टाकले, शेण फेकून मारलं. ज्ञानोबरांना क्रोध आला, राग आला. सिद्धपेठामध्ये गेले आनंदी आणि टाटी बंद केली. काय केली. टाटी बंद. त्यावेळेस चिमुकल्या मुक्ताईनं म्हणावं दादा हे ज्ञान दादा वेड क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला. इतके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोण म्हणावं. मुक्ताईनं हा अधिकार मुक्ताईचा आहे. फार चरित्र वाखाणण्यासारखा दादा. योगे पाव न मनाचा योगे पाव न मनाचा योगे पावन मनाचा साहे अपराध जनाचा किंवा विश्वपट ब्रह्मदुरा. आणि मुक्ताईंनी ज्ञानोबाला उपदेश करावं ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा अधिकार मुक्ताईचा आहे. आणि म्हणून मुक्तपणे मुक्त धन्य धन्य मुक्ताबाई अनेक उपमेतून मुक्ताबाईला आपल्याला संबोधल्या जाईल. पण त्या ठिकाणी संत महात्म्यांचं भेद आहे मी सांगत असतो. कारण ते संत आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान तीर्थी फळा. म्हणून असे जे काही संत महात्मे या जगामध्ये आहेत. कारण काय संत महात्मे येतात त्यांच्या मर्जीनं, कार्य संपन्न झालं निघून जातात त्यांच्या मर्जीनं. कारण जीवाला यावं लागते. संत येत असतात आणि देवाला आणावं लागते. संत महात्मे येतात, कार्य संपन्न झालं निघून जातात. अनेक संत महात्म्यांचं तत्व आपल्याला सांगता येईल. हे जे पंचमहाभूत आहेत या पंचतत्वामध्ये सर्व संत महात्म्यांनी शेवटी देह तत्व विलीन करून टाकला. आकाश तत्वामध्ये जगद्गुरु तुकोबराय विलीन झाले. आकाश तत्वामध्ये जल तत्वामध्ये नाथ बाबा विलीन झाले. आणि आईसाहेब मुक्ताई वायू तत्वामध्ये विलीन झाले. म्हणजे कळाळली वीज निरंजनी जेव्हा
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या, म्हणजे वायू तत्वामध्ये गुप्त झाल्या. या ठिकाणी कार्य संपन्न झालं की निघून जातात त्यांच्या मर्जीनं. असे जे संत महात्मे आहेत, संत महात्म्यांच्या चरित्रावरून त्या ठिकाणी त्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर, सद्भावाने मस्तक ठेवल्यानंतर, जगाचा मालक जो देव आहे, जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, या विश्वाचा जनिता, ब्रह्मांडाचा धनी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्या ताब्यात आहे, तो भगवंत आपोआप प्राप्त होतो. पण त्याच्याकरता काय करावं लागते तर संतांच्या चरणावर सद्भावाने मस्तक ठेवावं लागते, संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागते. मग महाराज संत महात्म्यांच्या चरणावर माथा ठेवल्यानंतर देव प्राप्त होतो. संत प्राप्त करून देतात काय तर संत महात्मे प्राप्त करून देत नाही. मग देतात काय, त्या संत महात्मे देवाविषयी त्याची प्राप्ती करून देत नाही, भगवंताविषयीची ओळख पटवून देतात. ठल विठल महत्वाचा नाही, महत्वाचा आहे ते ओळख पटणं. आणि संत महात्मे प्राप्त करून देत नाही, ओळख पटवून देतात. संत महात्मे म्हणतात या मार्गाने चाला, तुम्ही त्या ध्येयापर्यंत, त्या तत्वापर्यंत, निश्चिंतेपर्यंत निश्चित पोहोचाल. फक्त मार्ग सोडू नका. कारण साधकांनी जे साधन वापरावं साध्य होण्याकरता ते योग्य असावं लागते. ते जर योग्य नसलं तर किती दिवस धडपड केली तर ते साध्य प्राप्त होत नाही. कारण जेवण कुठपर्यंत असते? जेवण हा तुम्ही झोपले की जागी आहे? आजीला म्हटलं आजी जेवण कुठपर्यंत पाहिजे? जेवण हा झोपेतच लोक पोट भरेपर्यंत जेवण. मुक्काम प्रवास कुठपर्यंत आहे? प्रवास मुक्काम येईपर्यंत प्रवास. भांडण कुठपर्यंत पाहिजे? भांडण दोघांतला एक लंबा होत नाही तसलो जाऊ द्या भांडण बी. आता सांगा साधन कुठपर्यंत पाहिजे? साधन जसं पोट भरेपर्यंत जेवण आहे तसं साध्य प्राप्त होईपर्यंत साधन आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ओवी घालतात. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल तुमच्या पटकन लक्षात येतील ओव्या. ज्ञानोबा म्हणतात जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना अवचिया साधना भजावे लागे. जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही ना तोपर्यंत त्या साधनाचं अवलोकन असावं. एकदा साध्य प्राप्त झालं की साधनाचा त्याग करावा. मग संतांनी सांगितलेल्या साधनाचं जर आम्ही अवलोकन केलं तर आमच्या ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू. फक्त मार्ग सोडा लागत नाही. काय हळूहळू ढाळे ढाळे केतुले एक वेळे तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. चौथ्या अध्यायात ज्ञानोबा पुन्हा बोलले. म्हणजे मार्ग सोडू नका. जशी ते रेल्वे आहे, रेल्वे पाहिली की तुम्ही ना? ट्रेन, अगनगाडी, जमला ती कधी मार्ग सोडते काय? तुम्ही ना असं बऱ्याच ठिकाणी ऐकाल सायकल चोरी गेली. एखाद्या ठिकाणी असं बी ऐकू येते त्या गावातून मोटरसायकल चोरी गेली. एखाद्या ठिकाणी असं बी ऐकू येते रिक्षा चोरी झाली. एखाद्या ठिकाणी असं बी ऐकायला येते की त्या गावातून बस चोरी झाली. पण असं कोणा आजपर्यंत ऐकलं काय की खामगाव स्टेशनहून रेल्वे चोरी झाली बा, एक डबा गेला चोरी? असं कधी झालं काय? ते रेल्वे कधी चोरी होत नाही. का होत नाही चोरी? कारण ते तिच्या रुळावर अवलंबून आहे. दुसऱ्या रुळावर ते चालतच नाही, कधी मार्ग सोडत नाही, म्हणून कधीच मार्ग भटकत नाही. नाही तर मला एका जणांनी विचारलं म्हणे महाराज तिकडनं जर रेल्वे यायची असली आणि मधात जर सडक असली तर ते लोक गेट टाकतात. थांबा रेल्वे येत आहे. काऊन टाकतात ते लोक गेट? म्हटलं साधं गणित आहे. इकडून माणूस जायशी आणि तिकडून रेल्वे यायशी, अपघात होऊ नये याच्यासाठी ते गेट आहे. तो बा म्हणे त्याच्यासाठी नाही ते. म्हटलं मग? म्हणे ते गाडी गावात ना घुसली पाहिजे ना. गावात कशी काय घुसली ना? ते तिच्या रुळावर अवलंबून आहे. तिचा रूळ कधी सोडत नाही, म्हणून कधीच मार्ग भटकत नाही. सिद्धांत आमच्यासाठी आहे. ज्या संतांनी, ज्या शास्त्रांनी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे, मग संत महात्म्यांनी मार्ग दाखवला, त्या मार्गाने जर आम्ही चालत गेलो, योग मार्गे मुनी गेले याचे मार्गे चाललो. कारण संत म्हणतात ज्या साधनात, ज्या मार्गात तुम्ही आम्ही आहोत ते साधन, तो मार्ग देवाच्या दारापर्यंत जाते की नाही हेच निश्चित माहित नाही. कारण बाकीचे अन्य साधन भगवंताच्या दारापर्यंत जातीनच याची शाश्वती नाही. निळोबरा एकाच वाक्यात लिहितात, नाना साधनाच्या केल्या नाना साधनाच्या
घाटा योग अभ्यासे सिद्धी रोदिता दिवाटा धन्यानंदाची सापडली वेळ म्हणून संत म्हणतात बाबा ज्या साधनात आहो ते साधन तिथपर्यंत जातील. आता त्या बाकीच्या साधनात कितीही खटपटा करा तरी त्या न पावतो याची दारवंटा. म्हणून संत महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गाचा पण कोणता मार्ग संतांनी दाखवला तर त्याचा विचार आपण करू. देवापर्यंत जाण्याचा मार्ग संतांनी सांगितला. कोणता मार्ग आहे? जसं त्या देवाला मोजण्याचं एक साधन एक यंत्र एक मार्ग संतांनी सांगितला. जसं दूध आहे दूध दुधामध्ये पाणी असते दुधात पाणी दिसते का दुधातलं पाणी? आजीने म्हटलं जाऊ का घरी मी? तुम्ही बोलत काहून नाही? दुधात पाणी असते दिसते का दुधातलं पाणी? नाही. दुधातलं पाणी गाय दूध देते 1 लिटर बुडी पाणी टाकते 1.5 लिटर ते भगुणं भरते 2.5 लिटर दिसते का दुधातलं पाणी? आणि तुम्हाला पाहणं आहे का ते? तुम्ही डेअरीवाल्याकडे चाला त्याच्यातून ते डिग्री असते दूध मापक यंत्र म्हणतात ते दुधात डुबवलं की ते लोक सांगतात भाऊ या दुधात पाणी जास्त आहे हे डेअरीला चालत नाही जाऊ द्या डेअरीला वापिस. म्हणजे त्या दुधातलं जर पाणी पाहायचं असेल किंवा ते दूध मोजायचं असेल तर त्याचं यंत्र आहे ते डिग्री ते त्या ठिकाणी दूध मापक यंत्र. हवेमध्ये थंडी आहे दिसते का हवेतली थंडी? ते जर मोजायचं असेल तर वायूनं यंत्र काढलं विज्ञानानं वायू मापक यंत्र असं वर धरलं की दाखवते किती हवामान आहे किती तापमान आहे किती सेल्सिअस आहे हे सर्व दाखवते. प्लग मध्ये फ्यूज मध्ये बोर्डामध्ये लाईन वीज आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर त्याचं साधन काय आहे? काय हो झपले काय? टेस्टर बोट घालून जमीन काय? आणि समजा बोट घातलं तर गेला त्याचा हिशोब दाखवल्याशिवाय समजा बोर्डातली जर लाईन पाहायची असेल तर त्याचं साधन टेस्टरच आहे. दुधातलं पाणी पाहायचं असेल तर दूध मापक यंत्र आहे. तसंच जगातल्या सत्यत्वा देवापर्यंत जर पोचायचं असेल तर त्या देवाला मोजण्याचं यंत्र सांगितलं संतांनी. कोणतं यंत्र आहे तर त्या देवाला मोजण्याचं एकच यंत्र आहे भक्तीची संत महात्म्यांनी त्या देवाला मोजण्याचं यंत्र सांगितलं की भक्ती. आणि हे भक्ती एका प्रकारची नाही अनेक प्रकारची आहे. हे भक्ती ज्या वेळेस भुकेमध्ये शिरते ते भूक राहत नाही उपवास म्हणून बनत असते. कारण आज उपवास आहे की सरेले काय आज 12 एकादशी याला उपवास म्हणतात. कारण हे एकादशीचा उपवास 3 दिवसाचा दशमी व्रताचा आरंभ कधी चालू झालं बोलत दशमीले. शास्त्र म्हणते दशमीले 1 भुक्त राहावं एकादशीला निरहारी राहून द्वादशीला 1 भुक्त राहून 3 दिवसाचं हे व्रत करावं. पण आता कोणी करते का तसं? कारण सर्व शेतकरी माणसं आहे. दशमीला 1 भुक्त म्हणजे 1 टाइम जेवण करावं कोणाच्या जमत नाही. दशमीला संध्याकाळी ते बाई जबरदस्तीनं हळदी वाढते घ्या ना तेव्हा म्हणते नाही जमला आता नाही उद्याची एकादश आहे.
सकाळी एकादशीने मग शास्त्र म्हणते नाही जमत निराहारी मग फलाहार घ्या. काय घ्या? कारण 15 दिवसा एक एकादशी. अपारा एकादशी आहे. खूप सुंदर एकादशीचं व्रत सांगितलं. एकादशी व्रत आहे आणि द्वादशी पर्व काळ आहे. मग एकादशीला निराहारी जमत नाही मग फलाहार घ्या. फलाहार लोकांनी ते फलाहार मी म्हणलं त्या फलाहाराचं झालं फराळ. शेंगदाणे साबुदाणा. मग तू किती खा? किती खाल्ला पाहिजे? नाही पोटभर तर खाल्ला पाहिजे पण किती टाईम? सकाळी बी, दुपारी बी, संध्याकाळी बी, जमलं तर कीर्तन झाल्यावर बी. आता आमचे महाराज म्हणत हे बा दिवसभर चरा पण एकादश धरा. ठल विठल. जमत नाही. कास्तकार माणसा मना उपवास आहे कारण वैष्णवाचे अग्रगण्य उपवास आहे. वैष्णवाचे 29 उपवास सांगितले. 20 अधिक 9 त्याला 29 उपवास करणारे वैष्णव म्हणतात. तर 15 दिवसातून एक एकादशी म्हणजे महिन्याच्या 2, 2 महिन्याच्या 4, 4 महिन्याच्या 8, अशा 12 महिन्याच्या 24. 29 उपवास सांगतो तुम्हाला. 12 महिन्याचे 24. परवे विशेष भागवत धर्मी. नाथ बाबा नाथ भागवतात वर्णन करतात. रामनवमी किती झाले? 25. कृष्णाष्टमी, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम महाशिवरात्री किती झाले? म्हणा आम्हाला वाटलं तुम्ही मोजून राहिले काय. 29 उपवास करणारे वैष्णव की त्यांना वैष्णव असं म्हणतात. मग असे जे हे अग्रगण्य उपवास करणारे वैष्णव त्यांना वैष्णव असं म्हणतात. काय भुकेमध्ये हे भक्ती शिरली की ते भूक राहत नाही उपवास म्हणून बनत असते. हे भक्ती अन्नामध्ये शिरली की ते अन्न राहत नाही प्रसाद म्हणून संबोधल्या जाते. हे भक्ती पाण्यामध्ये शिरली की ते पाणी राहत नाही तीर्थ बनत असते. हे पायी यात्रेला निघाली की ते पायी यात्रा राहत नाही तीर्थयात्रा बनत असते. हे भक्ती एखाद्याच्या कृतीत उतरली की ते कृती राहत नाही सेवा म्हणून संबोधल्या जाते. आणि हे भक्ती ज्या दिवशी एखाद्याच्या घरात शिरते आता ते घर राहत नाही. शास्त्र म्हणते मंदिर म्हणून बनत असते. ठल विठल. अनेक प्रकारची भक्ती आणि त्या भगवंताला जर मोजायचं असेल तर हे भक्तीच कारणीभूत आहे. म्हणून ऐका हा भाव जीवाचा भक्ती विना उद्धार नाही गुणाचा. बस या न्यायाने त्या भक्तीने तो देव मोजला जातो. संत महात्मे कारण महात्मे जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता मध्यस्थी एका महात्म्याची असावी लागते. महात्मा त्यांना महात्मा असं म्हणतात. 5 तत्वशास्त्राने सांगितले. पहिला वर्ग अज्ञ, दुसरा सुज्ञ, तिसरा तज्ञ, चौथा विशेषज्ञ आणि 5वा आहे तो सर्वज्ञ. पहिला वर्ग अज्ञ आहे ज्याला कशातलंच काही समजत नाही बरं का. दुसरा सुज्ञ आहे सुज्ञ, तिसरा तज्ञ आहे, चौथा विशेषज्ञ आहे, 5वे सर्वज्ञ ते संत आहे. मग संत आहेत कसे? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ, येर मनुष्य पण भांब, लौकिक भाग. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुंदर ओवी घालतात. असे ते संत आहेत. जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता ते संतच कारणीभूत आहे. म्हणून संतांचे उत्सव करावे. का करावे? कारण देवादिकांच्या जयंत्या, संत महात्म्यांच्या पुण्यतिथ्या आणि मानवी जीवनाचं वर्षिष बरं का. मग संत महात्म्यांच्या स्मरणानं उत्सवानं काय होईल? कारण भगवंताने ब्रीद सांगितलेला आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी पुन्हा उभी घालतात. ते प्राणा परुते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे माझ्या भक्ताचं चरित्र सांगतात किंवा ऐकतात, माझ्या भगवत भक्ताचे जे उत्सव करतात, पुण्यतिथ्या साजऱ्या करतात, भगवंत म्हणतात त्याच्या भाग्याचं वर्णन मीही करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण संत महात्म्यांची कीर्ती अजरामर आहे. काय तुम्ही आम्ही तर हे उत्सव करतो पण त्यांची कीर्ती वैकुंठात सुद्धा आहे. कारण वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे. काही
साई अठरा जणी चौरे साई अठरा जणी चौरे वैष्णवाची कीर्ती मला प्राणाहून प्रिय आहे याही भूमंडळा माझी कीर्ती. कारण सज्जनाचे काय त्या ठिकाणी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे काय तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. असं त्या संत महात्म्यांचा उत्सव या ठिकाणी जे साजरे करतात, ऐकतात, गातात, भगवंत म्हणतात ते मला प्राणाहून अधिक प्रिय आहे. अशा संत महात्म्यांच्या चरणावरतीचे महात्म्य आहे. जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद ज्या महात्म्यात आहे, ज्या संतांत आहे, त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले देवापर्यंत पोहोचता येईल. मग याच्याकरता ध्रुव बाळाचं चरित्र आम्ही भागवतामध्ये ऐकत असतो. ध्रुव सावत्र आईनं अपमान केला. ध्रुव रडत रडत त्याच्या आईकडे गेलेला आहे. त्याच्या आईने विचारलं का रडतो बेटा? म्हणे आई मी बाबाच्या मांडीवर बसण्याकरता गेलो होतो, पण त्या सावत्र आईनं मला तिथं बसू दिलं नाही. भागवतामध्ये आम्ही कथा ऐकतो, तुमच्या पाठ आहे. ते ध्रुवाची आई म्हणायला लागली बेटा या नैश्वर पदाच्या काय मागे लागतं बेटा ध्रुवा? त्या विश्वाचा विश्वर सगुण आहे आणि निर्गुण आहे, तो अनंत आहे. तो प्रसन्न झाल्यानंतर अडळपत देऊन टाकतो. ध्रुवाने विचारलं कुठे राहतो आई? तो म्हणे त्याच्याकरता अरण्यात जावं लागते. ध्रुव म्हणे मी सुद्धा जाईन. ध्रुवाची आई म्हणे तुझं वय लहान आहे बाळा, तू जरासा जाणता हो आणि नंतर जा. पण ध्रुव ऐकत नाही. ध्रुवाची आई म्हणजे शिलवान होती. धर्माची दृढता, राणीची असीमता आणि मायेची ममता तिने एक जिच्या ठिकाणी होत्या ते सुनीती होती ध्रुवाची आई. ध्रुव राज्याची मर्यादा ओलांडून निघून गेला, अरण्याची वाट धरली. पण मार्गामध्ये नारद मुनी भेटले. नारद मुनी नारायण आले. नारद मुनी ज्याची गोष्ट कुठेच रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात. तुम्ही पाहिले का नारद मुनी? हा नारद मुनी पाहिले? हा टीव्हीत पाहिलं का? टीव्हीत एका हाती विना, एका हाती टीव्हीत जरी पाहिलं तरी जमलं. याची गोष्ट कुठेच रद्द होतच नाही त्याला नारद म्हणतात. आले नारद मुनी. ध्रुवाला विचारायला लागले ध्रुवा कुठं जाता बेटा? ध्रुवाने सांगितलं महाराज मला जगाचा मालक देव प्राप्त करून घ्यायचा आहे. होईल का तो देव मला प्रसन्न? नारद मुनी म्हणतात तुझं वय लहान आहे ध्रुवा, तू जाणता हो तुला ऊन वारा पाऊस सोसवणार नाही, तू घरी जा. त्यावेळेस ध्रुव महत्वपूर्ण नारद मुनीशी बोलले. ध्रुव म्हणतात नारद मुनी तुमच्यासारखे महात्मे देवापर्यंत जाण्याचे मार्ग सांगतात, तुम्ही मला देव मार्गावरून घरी जायला लावता. नारद मुनी म्हणतात मी तुझी तळमळ पाहत होतो, तुझी जिज्ञासा पाहत होतो. नारद मुनीनं उपदेश केला, भगवंताचं तत्वज्ञान दिलं. ध्रुवानं 5 महिन्यात देव प्राप्त करून घेतला. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत पुन्हा लिहितात तो वनाला याचे लागे बैसावया पितयाच्या ओसंगे. पण जीवनामध्ये नारद मुनी सारखे भगवत भक्त भेटले. म्हणून जीवनामध्ये काय नरहरी महाराज सांगत 2 एकर वार कमी भेटलं तर चालेल, पण जीवनात साधू भेटला पाहिजे. जदलोक साधू भेटत नाही तदलोक माणसाचा बजेट बसत नाही. नारद मुनी सारखे भगवत भक्त भेटले. ध्रुव बाळ देवापर्यंत पोहोचला. ही सामर्थ्य भगवत भक्तात आहे, एका संतात आहे, एका वैष्णवात आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात जर जगाचा मालक देव प्राप्त करायचा असेल, आपोआप सोपा व्हावं असं वाटत असेल तर संतांच्या चरणावर सद्भावाने माथा ठेवावा लागेल. आणि सद्भावाने माथा ठेवल्यानंतर काय होईल? संतांपायी माथा ठेविता सद्भाव
जर वाटत असेल तर एक करावं लागेल, संतापायी माथा ठेविता सद्भावे. संतांच्या चरणावर सद्भावाने माथा ठेवला, तेने भेटे देव आपोआप. म्हणजे देवापर्यंत जाण्याचे मार्ग आपोआप सोपे होतील, प्राप्त होईल. तो भगवंतच प्राप्त होईल, पण त्याच्याकरता संतांकडे जावं लागेल. मग संत महात्म्याविषयीची मीमांसा सांगत असताना जसं जाऊ दे विठ्ठल विठ्ठल टाइम झाला तरी जा, तुमचा बी टाइम झाला की तुम्ही चालले जाता, तसं काही नाही. काय सांगत होतो मी? कीर्तनात काय सांगत होतो? कीर्तनात आपला विषय चालला की संतांच्या चरणावर सद्भावाने माथा ठेवावा लागतो. जगाचा मालक देव आपोआप प्राप्त होतो. मग महाराज होतील का संत प्राप्त? कारण संत त्या ठिकाणी दर्शन, संत भेट एवढी अवघड आहे. जसं गीतेच्या 7व्या अध्यायात गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मासु दुर्लभ. महात्मा दुर्लभ आहे. कोणते महात्मे? ज्यांच्या सोबत सत्कर्माचा वाटा उदयाला येतो ते महात्मे दुर्लभ आहे. आद्यगुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुगृहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष. म्हणजे बैलतत्व मनुष्यत्वम. हा नरदेव दुर्लभ आहे, भेटू नये पण भेटला. हा नरदेव देवानं दिला तुम्हाला. मला काय काय दिलं? हा जीव दान दिला. जेने हा जीव दिला, हा जीव दान दिला. नुसता जीवच दान दिला नाही, जीव ज्याच्यात राहतो तो देहही दान दिला. देवे दिला देह. नुसता जीवन देहच दिला नाही, दिले इंद्रिय, हात पाय कान, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण चतुष्टाव्य, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. सर्व अनुभवानं त्यानंच दिलं. ज्या ठिकाणी जे पाहिजे त्याचीच रचना केली. तोंडाच्या बरोबर नाक आहे. काय करते नाक? श्वास तर घेतेच, पण दुसरा फायदा सांगू? घास उचलला की नाक सांगते खाऊ नको गड्या, खराब आहे. सांगते की नाक. आणि मी म्हणतो तोंडाच्या बरोबर नाक नसतं तर माणसानं 5 दिवसाचं इटेल बेसन खाल्लं असतं, समजलंच नसतं काय खाऊन राहिलं. तोंडाच्या बरोबर नाक आहे. हे तोंड इथंच आहे मध्यभागी. इथलं सोडून जर या ठिकाणी असतं, फक्त कल्पना करा, असायला पाहिजे असं मी म्हणत नाही, फक्त कल्पना आहे ते. इथलं सोडून इथं असतं तर काय झालं असतं? एखाद्या त्या ठिकाणी बदली जर आली तर एकामेकाला म्हणा लागलं असतं, भाऊ कुठे चालले? म्हणे कीर्तनात. मग झाकण घ्या तोंडावर, पाणी गेली जाईल, असंच म्हणा लागलं. ज्या ठिकाणी जे पाहिजे त्याचीच रचना केली. एकासारखं नाही बनवलं, सर्वेमध्ये भिन्नता टाकली. प्रत्येकाचं राहणीमान वेगळं, प्रत्येकाचं खाणं पिणं वेगळं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न, प्रत्येकाचं राहणं वेगळं, प्रत्येकाचं कपाळपाट्या वेगळ्या, एकासारखं नाही. आणि एकासारखे सर्व माणसं तुमच्या गावात दिसले असते तर काय झालं असतं? कोणी कोणाच्या घरी चहा घ्यायला समजलंच नसतं घर कोणाचं आहे. एकासारखे जर बंदे माणसं असते तर मग नंबर देणं पडले असते, MH 28 072 65 या भाऊ इकडे ते का अंगठण व्हा पुढे म्हणा लागलं असते. एकासारखं काहीच नाही. सगळ्यामध्ये भिन्नता टाकली. कंठ तो कोयल को दिया लेकिन उसका सौंदर्य छीन लिया, सौंदर्य तो मोर को दिया लेकिन उसका पुरुषार्थ छीन लिया, पुरुषार्थ तो मानव को दिया लेकिन संतोष छीन लिया, संतोष तो एक साधु को दिया लेकिन उसका प्रपंच छीन लिया. ठलो विठ्ठल. कोकिळाला कंठ दिला. कंठ ते कोकिळा पहा तुम्ही, ते कोकिळ एवढं सुंदर गायन करते. तिच्याकडे तिचं ऐकलं स्वर की असं वाटते ऐकतच राहा. पण निस्ता तिला स्वर दिलेला आहे, सौंदर्य दिलेलं काळी करून टाकली. मग सौंदर्य मोराला दिलं, बदली येऊ द्या. आणि पाणी पडायला लागलं की मोर पिसारा फुलवते, थुई थुई नाचायला लागते, असं वाटते पाहतच राहावं त्याले. आणि त्याले पाहूनच त्या लोकांना गाणं लिवलं, नाचले मोरा. कोणाला पाहून लिवलं? या मोराले. एवढा सुंदर, पण फक्त सौंदर्य दिलेलं आहे, पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ माणसाला दिला, माणूस त्याच्या संतोषी नाही ठेवला. संतोषी जीवन देवानं साधूच बनवलं, पण त्या साधूले प्रपंचच नाही ठेवला, त्याचा प्रपंच हरण करून घेतला. म्हणून एक आहे कोठे काही, कोठे काही एक आहे एक नाही, पण सर्वे गुण संपन्न
एक भगवंतची जाण. भगवंतानं अनमोल किमतीचा नरदेव तुमच्या आमच्या ताब्यात दिला, पण कळली का याची किंमत? लोकांनी कळली नाही. कारण रम, रमा आणि रमी या तीन गोष्टीत अटकले. समजून त्याला जीवन संपलं. गळ्या की जिसके पास मंजिल है उसके पास रास्ता नहीं, जिसके पास रास्ता है उसके पास मंजिल नहीं, जिसके पास दोनों है उसके पास पहिलंही नाही. कारण या जन्मामध्ये येऊन या मृत्यू लोकांमध्ये या नर शरीराला आम्ही प्राप्त झालो. रम, रमा आणि रमी. रम म्हणजे दारू, रमी म्हणजे पत्ता आणि रमा म्हणजे बाई. ठल विठल. समजावं संपलं गड्या जीवन. पहिलं तत्व रम. रम म्हणजे दारू, मदिरा एवढी वाईट आहे बुवा, एवढी वाईट आहे. सुपारीनं दात संपवले, दारूनं संसार खलास केले, लोकांचे उद्ध्वस्त झाले. काय ते दारू आहे. दारू किती वाईट आहे, खूप वाईट आहे. आमच्या गावात एक जण दारू पिऊन आला आणि बिना शर्मीचे झाड असतात नदीच्या काठावर, काय म्हणतात त्याला, बेसरम. त्या बेसरमच्या अंगार पडला. ते बेसरम बोलायला लागले म्हणे, का रे महापेक्षा बेसरम झाला, मा अंगार पडून राहिला. किती खाली उतरला माणूस, सांगा बरं. ती मदिरा आहे, ते दारू आहे, ते रम आहे. म्हणून पहिलं तत्व रम, ती दारू खूप वाईट आहे. किती वाईट आहे, फलाट झाले समजा. कसं जळलं दारूने मन हरपला भान, परवा नाही उरली देहाची, लाज हरविली प्रतिष्ठेची. तुकडोजी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. चला पुढे. दुसरं तत्व रमी. रमी म्हणजे पत्ता. लोक उन्हाळ्याचे दिवस असतात, डाव बसत असते, एखादा माणूस पाहायला गेला, आली पोलिसांची गाडी नेलं धरून. आपण म्हणा का तुम्ही बी, तो बा म्हणते पाहायला गेलो तो महाराज, त्याच्या संगीत जरी लागले तरी विनाश आहे. तिसरं तत्व आहे रम. त्या ठिकाणी रमा. चिरंजीव पदवाजा नाथबाबांनी सुंदर सांगितलं, नको नको स्त्रियांचा संग. म्हणून हे सर्व तत्व या मानवी जीवनामध्ये मनुष्य देह दुर्लभ आहे, भेटूनही भेटला आम्हाला भगवंताने दिला. शंकराचार्य म्हणतात या नरदेहात येऊन मोक्ष भेटणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सतसंग दुर्लभ आहे. संत महात्म्यांचा संघ दुर्लभच आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी भगवत कृपेने संत महात्म्यांची भेट झाली. नतमस्तक सद्भावाने त्यांच्या चरणावर झाले. जगाचा मालक देव प्राप्त होईल. काय आहे समागमामध्ये, असा जर प्रश्न निर्माण झाला तर मानवी जीवनात तत्व संतांच्या समागमात कळते. नाही तर पोरगं लहान असते, आईबाप म्हणतात तुला समजत नाही. लग्न झालं की घरची बाई म्हणते तुम्हाला काही समजत नाही. पोरं झाले की पोरं म्हणतात बाबा तुम्हाला काही समजत नाही. नातू झाले की नातू म्हणतात बाबा तुम्ही चुप बसा, तुम्हाला काही काय म्हणतात, तुम्हाला काही समजत नाही. मी म्हणतो या बाले समजते कधी, हेच तर मला समजत नाही. कधी समजेल माणसाला सांगा बरं. मग संत म्हणतात एक तर संतांच्या संगतीत गेला तर समजते. बैसता संतांचे संगती आले कमळापती. एक तर संतांच्या संगतीत गेला तर कळून येते, आणि जर नाही संत संघात गेला तर मग कधी समजते, कळू येईल अंत पण संतांच्या संगतीत जीवाला कळून येते. म्हणून संतन के संग लागरे. संत महात्म्यांच्या संगतीत पहिला फायदा परमार्थ पोटी दृढवे. परमार्थ घट्ट होतो पहिला फायदा. दुसरा फायदा संत समागमात अनुतापाचे दोन्ही वचळे. शास्त्रात दोन शब्द आले, पहिला अनुताप आणि दुसरा पश्चाताप. घटना झाल्यावर होतो तो पश्चाताप, आधी सावध होणं तो अनुताप. अनुतापाचे दोन्ही वचळे. संत समागमात वैराग्य वाळे चढावळी. शेवटी संचरे स्वानुभव निजांगे. एवढे फायदे संत समागमात आहे. म्हणून एक करा, काय करा, अखंड संतांचं भजन करा आणि संत महात्म्यांच्या चरणावर लीन व्हा. अभंगाचं दुसरं चरण. मनोनी
अखंड संतांचं भजन करा. मग कोण संत तर आपण पहिलं सांगितलं ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. अखंड संतांचं भजन केलं काय होईल? तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांच्या जपानं अखंड भजन केल्यानं सर्व पाप नष्ट होऊन जातील. अखंड म्हणजे काय? ज्याच्यात कधी खंड पडत नाही असं अखंडत्वानं संतांचं भजन करा. त्यांचे चरणी भावे लीन सदा. संतांच्या चरणावर सदा लीन व्हा. समर्पण अर्पण समर्पणाचा भाव त्या ठिकाणी असू द्या. लीन झाले काय होईल परिणाम? नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. लीनता समर्पण त्या ठिकाणी. कारण लीनता हे फार महत्वाचं आहे. मी सांगत असतो लेने को हरिनाम, देने को अन्नदा, करने को लीनता और डूबने को अभिमान. ठल विठल. देण्याकरता या जन्मात हरिनाम आहे, देण्याकरता अन्नदान आहे, करण्याकरता लीनता आहे आणि डुबण्यासाठी अभिमान आहे. तुका म्हणे नरके घाले अभिमान. एका तऱ्हेचा आहे का जगात अभिमान? कोणाला घराचा अभिमान, कोणाला पोरायचा अभिमान, कोणाला जवळचा अभिमान, कोणाला सौंदर्याचा अभिमान, कोणाच्या बकरीने 3 पिलं दिले त्याला त्या बकरीचा अभिमान. एका तऱ्हेचा आहे का? अनेक तऱ्हेचा अभिमान आहे जगात. पण तुका म्हणे नरके घाली अभिमान. म्हणून अभिमान मत कर आदमी मैं भला मेरा ही भला. तरण्याकरता लीनता आहे. समर्पण अर्पण आणि लीनता हा खूप महत्वाचा भाव आहे. पण आता तो काळ संपला. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये गावरान खाणारे काही लोक होते. आता तो गावरानचा जमाना संपला आणि हॅबिटचा सुरू झाला. आमच्या गावातली गंमत सांगू तुम्हाला. काही काही म्हातारे माणसं त्याच्या पुरायले अनुभवानं म्हणत आम्हाला जाऊ द्याले का हो, तुम्हाला भाकर बी भेटणार नाही. काय म्हणत? आम्हाला जाऊ द्या, तुम्हाला भाकर बी भेटणार नाही. त्या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद असा लागला पोरं भाकर खातच नाही, पोयाच खातात. आशीर्वाद म्हणसान की श्राप म्हणसान? पंक्तीत जर भाकर असली तर खिशात घरून 2 पोळ्या घालून आणतात, पण पंक्तीतली भाकर खात नाही. हा श्राप नाही, तो आशीर्वादच आहे. जुना काळ होता तो संपला. जुना काळ गावरांचा जमाना होता. आता जुनं काहीच नाही राहिलं. सरळ नवं निघलं आता. आम्ही जुन्या काळामध्ये ज्याच्यात आंघोळ करायचो त्याला खरा शब्द होता गंगालय. म्हणजे सकाळी सकाळी मुखामध्ये गंगेचं नाव यायचं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. त्या गंगालयाचं झालं गंगा. आता ते गंगाय बी गेलं. आता काय आलं? बकेट. कशाची? स्टीलची होती. ते स्टीलची बी गेली. आता कशाची आली? फायबरची. आता ते फायबरची बी गेली. आता डायरेक्ट कोणाच्या घरात बाथरूम मध्ये कधी गेलं तर काय असते? शावर. आपण कधी म्हटलं हातपाय धुणार तर ते लोक म्हणतात जा ना बाथरूम मध्ये. तरी 2-4 नळ असतात, 4-5 कॉक असतात. नेमका कोणता कॉक कशाचा? आपलं कशाला डोकं चालते? जो चालू आहे करायचा नाही तोच चालू होते. ते शावर चालू झालं बंद करायला कळते कपडे बोले. जुना काळ होता भला सुंदर होता. आता जुनं गेलं सरळ सरळ नवं आलं. टेक्नॉलॉजीचं युग आहे. सरळ जमाना कॅम्प्युटर झाला. आमच्या जुन्या काळात ह्या मावशा वरण करत वरण कशात करत? तुम्ही डाळ कशात शिकली? आजीला म्हटलं आजी हा बाबा संपले वाटते कारण टाइम बी वेळ झाला. तुमचा आता वेळ घेणारच नाही. 5 मिनिटं मोजून घेतो या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो.
जुन्या काळात तुम्ही डाळ शिजवायला टाकत तर मळक्यात टाकत की नाही? मळक्यामध्ये डाळ पाणी टाकलं, खालून जाळ लावला की ते डाळ अशी खतखत 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 उतू येते. उतू आली की मग आमची मावशी काय करे, चमच्यानं तो फेस काढून चुलीमध्ये. आता राहिलं का ते मळकं? आता कुकर आहे, त्या कुकरमध्ये डाळ पाणी टाकलं की ते खतखत खतखत उतू येते. उतू आली की शिट्टी मारते, ते डबल दाबते, डबल शिट्टी मारते. उतू येऊ तो पांढरा भूत बंदा त्या दाईमध्येच दबते. त्यामुळे खाणारे लोक बी एवढे उतू येलाय. तो म्हणते मी, हा म्हणते मी, तो म्हणते मी. जो उठला तो सांगायच्याच तयारी, तर ऐकून घ्यायची तयारी कोणाचीच नाही. किती एक सिद्धांत कोटासाठी अनेक दृष्टांत आमचे महाराज सांगायचे. दोघ जण हॉटेलमध्ये गेले. हॉटेलवाल्याला म्हणत काय गरम, तो म्हणे कचोरी. हे म्हणत त्याच्यापेक्षा, तो म्हणे पाववडा. हे म्हणत त्याच्यापेक्षा गरम, तो म्हणे याच्यापेक्षा गरम चहा. हे म्हणत त्याच्यापेक्षा गरम. त्याची जीवारी की नाही, तो सांगून राहिला म्हणजे याच्यापेक्षा गरम इस्तो आहे बा आता चुली. मग हे दोघे जण मग घेऊन या. त्यानं 2 प्लेटा भरल्या आणि याच्या पुढे ठेवला. येईनं दोघांना खिशातून उठबिड्या काढल्या, त्या इस्त्या टेकवल्या आणि वळत बाहेर गेले. काय मनशाने गेले? हा काळ व्हायला, कारण तो काळ संपला. किती विनोद सांगू. एक जण छत्री विकत घ्यायला गेला. दुकानदार म्हणे किती दिली छत्री? दुकानदार म्हणे 100 रुपयाले. तो गिराईक म्हणे साहेब बवणीचा टाइम आहे, बरोबर सांगा. म्हणे 50 देन घेऊन जाय. तो गिराईक म्हणे साहेब असं करा 20 रुपयाला त्यानं 20. त्या दुकानदाराला राग आला. दुकानदार म्हणे फुकटच नेणं नाही तर म्हणे मग 2 द्या. 2 फुकट आहे ना. तयारी आहे महाराज. या काळात तो काळ होता, तो संपला. म्हणून लीनता, समर्पण, अर्पण त्या ठिकाणी करण्याकरता, लीनता डुबण्याकरता, अभिमान घेण्याकरता, हरिनाम देण्याकरता अन्नदान. या ठिकाणी समर्पण, लीनता, अर्पण या भावनेने संत महात्म्यांच्या चरणावर लीन झाले. त्यांचे चरणी व्हावे दीन सदा. म्हणून अखंड संतांचं भजन करा. काय होईल अखंड भजन केल्यानं? तर महाराज तुम्ही सांगितलं की तो देव, जगाचा मालक देव प्राप्त होतो. मग संतांच्या चरणावर जगाचा मालक देव संतांच्या चरणाजवळ राहतो का? चरणाजवळ नाही, त्यांच्या घरी आहे. संतांची घरी देव कामे करी, पितांबर घरी वरी छाया. कोणाकोणासाठी काय काय नाही केलं. तर 13 चरणाचा अभंग आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात, येरवी तरी माझ्या भक्ता, काय संसाराची चिंता की समर्थाची कांता. पुराण मागे अहम भक्ता पराधीनो, किंवा तेही प्राणा परुते, आवडते माझ निरुते जे भक्त चरित्राते. म्हणून 13 चरणाच्या अभंगात सुंदर वर्णन केलं. उंच निंच काही तिष्ठे भाव भक्ती देपणी, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी लक्षी प्रल्हादासी. म्हणून संत महात्म्यांच्या घरी, नाथबाबाच्या घरी 36 वर्ष कायडीनं पाणी भरलं. कायडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नामदेव महाराजांच्या स्वतः आजचं दूध असा अनेक तऱ्हेचं आम्हाला सांगता येईल. संतांच्या घरी भगवंतांनी स्वतः काम करावं एवढा संतांचा अधिकार आहे. म्हणून त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. विठोबा रखुमाई वाजवली तर वाजवली टाळी, नाही तर काही काही असा करंट दिला नुसता. पण भजनाला खूप महत्व आहे. शब्दज्ञान ब्रह्मज्ञान एक झालं की आमचे महाराज पापे जाती अंतराळी. अनटी किती जोरात टाळी वाजवा, किती जोरात ठोब्बा रखमाई म्हणा. कोणी म्हणते का? म्हणून नका. आणि हे घरी होते का? हा घरी होते? नाही तर मा खोटं वाटत तुम्ही घरी जा आणि सकाळी बाजीवर उठल्या उठल्या जोरात टाळ्या वाजवा आणि ठोब्बा रखमाई म्हणायला सुरुवात करा. जर घरात पोरगा असेल तर पोरगा एकच म्हणेन, बुडा सटकला, बुड्याला भरती करा. हे चांगल्या माणसाचं काम नाही. ते घरी होत नाही, करू नये. त्याच्यासाठी हा सत्संग आहे. पण आमचं नेमकं उलट आहे. परिमलू निघाला कवना पाठी. म्हणजे लोक बँकेचं सोसायटीचं कर्ज काढत पहिले
आणि बँकेच्या गाड्या सोसायटीच्या नोटिशा गावात आल्या की लोक म्हणत पराठीचा शेवटचा याचा निघला की कर्ज भरू, शेवटचा याचा निघला की कर्ज होळी 15चा भाव मग कर्ज शेवटचा याचा आला की. आणि शेवटच्या याच्याने तुम्ही वावरात जाऊन पहा 10-12 नकटे आणि एखादाच बोंड, कधी भरीन सोसायटी आणि कधी भरीन कर्ज. हे म्हातारपणची अवस्था आहे. सर्व इंद्रिय जातात आणि नुसता देहच उरतो. देह उरला की सर्व त्या ठिकाणी अवघड आहे. कानानं ऐकू नका येऊ देऊ किती फजित आहे. मग बुढी म्हणते भाकर खाता काय, बुढा म्हणते मला म्हटलं काय, नाही तर कोणाला तर काहून झालं हे, कारण कानानं ऐकू येत नाही. मी एका गावात कीर्तनाने गेलो, एक आबा बाहेर कारले मोजत होते. मी म्हटलं जय हरी आबा कसे काय पोरं, म्हणे भाजी पुरते निघता. म्हटलं मेलो गड्या, म्हणजे मी तुम्हाला ते कारले नाही विचारत, मी पोरं विचारतो. पोरं तो म्हणे तसं काही तुम्ही घरी कधी चालले. म्हटलं आता कीर्तन झालं की म्हणे काढून ठेवतो 10 मिनिटं घेऊन जा सकाळच्या भाजीले, काय डोक्ष घेता तरी. म्हणजे इंद्रिय कमी झाले अवघड आहे. आणि इंद्रिय कमी व्हायच्या आधी सावध होणं महत्वाचं आहे. नाही तर एखादा माणूस बिमार पडू द्या, बिमार पडू द्या एखादा माणूस. मग ह्या आमच्या मावश्या पाहायला जातात की तुमच्या गावात काय नेता पाहायला गेले की बिस्किटचा पुडा, खारका, बदामा का काजू कसं नेतात. आणि जो बुवा बिमार आहे त्याच्या बाजीजवळ जाऊन बसतात आणि त्याच बुवाली विचारतात भाऊ कशी काय तब्येत. तो बुवा म्हणते चांगली. आता काय सांगलं डॉक्टरनं. तो बुवा म्हणते बोलायचं नाही सांगलं. ह्या बाय हा बोलत नका जाऊन ह्याच बोलायला लागत त्या बुवाने. त्या बुवाच्या बाजीजवळ बसल्या बसल्या त्या बाईला आवाज दे, बाई आमच्या गावात भाऊ सारखा बुवा बिमार पडला होता. त्या बाया म्हणा आणि असाच भाऊ सारखा पांडा फटकही पडला होता, पण तो बुवा भाकरच ना खाय 8 दिवसात चालता झाला. मी म्हणतो याला धकीन भाकर, हा धापीनच मरीन की यायच्या गावातला गेला म्हणतात गड्या आपल्याला जाणं आहे. ठल झालेलं आहे उघडा. इंद्रिय जाण्याच्या आधी सावध होणं महत्वाचं आहे. संत महात्मे म्हणतात हे शरीर एवढं चांगलं आहे काय सांगा तुम्हाला. त्या ठिकाणी शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य केले होय, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य केले होय, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, हे शरीर एवढं चांगलं आहे. पहा ना तुम्ही तुकाराम महाराज कधी कधी देवाला म्हणत, देवा घेईन मी जन्म यासाठी देवा. आता तुमच्या चरणाची सेवा करण्याकरता देवा जन्माला येईल. एवढा या ठिकाणी शक्ती द्या अंगात. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे. हे बाबा लहान पोरं कसे मस्त उभे आहेत. मी सांगत असतो बाबा ज्या दिवशी पोरानं गळ्यात टाळ घेतला आणि कीर्तनात उभा राहिला त्या दिवशी प्रत्येक माय बापानं म्हणला आम्ही जिंकलो गळ्या आता. ठल विठल समजा. आता त्याचं कारण असं आहे आम्ही वाढत्या कलियुगाचा प्रादुर्भाव आमच्या डोळ्यासमोर आहे. तरुण पोरी फॅशन आणि तरुण पोरं व्यसन याच्यामध्ये सारा जग सर्व समाज अडकून गेलेला आहे. जगाची वाढती दुर्दशा आम्ही पाहता. म्हणून हे वारकरी संप्रदाय माणसं बनवायचा कारखाना आहे बाबा. कशासाठी असतात संस्कार शिबिर, याच्यात माणसं बनवल्या जातात, लेकरांवर संस्कार घडवल्या जातात. मी सांगत असतो माणसं बनवायचा कारखाना आहे. कारखाने पाहिले की तुम्ही ना, इकून ऊस टाकला की तिकून तो रसवंती देते. कारखान्यात म्हणतो मी साखर, इकून ऊस टाकला की तिकून साखर, इकून दाणे टाकले की तिकून तेल, इकून मोहाचे फुलं टाकले की तिकून. तसं या वारकरी संप्रदायात बिनडोक माणूस टाकायचे अजिबात डोक्ष नाही. तो चांगला माणूसहून बाहेर येते. या संप्रदायाची थोर मोठ्या गुरुनी सद्गुरूंनी दिलेली ही मोठी परंपरा आहे. फार विशेष आहे. म्हणून हे काळाची गरज आहे. हे सुसंस्कार. नाही तर मी एका पोराच्या गळ्यामध्ये माळ घातली बुवा खोटं नाही सांगणार तुम्हाला. त्याचा बाप आला म्हणे महाराज काही डोक्ष आहे तुम्हाला. म्हटलं काय झालं भाऊ. म्हणे या पोराची वय आहे का टाळ घेऊन कीर्तनात उभं राहायची, माळ घालायची, एकादच धरायची. म्हटलं नाही त्याची वय नाही, हे गोष्ट खरी आहे. मग म्हणजे निदान त्याची हड्डी तर भरू देते. म्हटलं त्याची हड्डी भरली की तो तुमची मोडीन नाही एखाद्या दिवशी.
हे संस्कार करणं काळाची गरज आहे. आणि पाहा तुम्ही या देशात कबीर महाराज म्हणतात आईनं मुलाला जन्म दिला तो भक्त असला पाहिजे, दाता असला पाहिजे, नाही तर शूर असला पाहिजे. या जगामध्ये देशाची सेवा करता करता देह प्राण तनाला लावणारे लोक होऊन गेले. मग ते काय एका जातीचे होते. आम्ही म्हणत असतो कोई सिख कोई जात मराठा, 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 कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर भारतवासी, वीर वतन के जरा भर दो जो शहीद हुए, एका जातीचे होते काय ते प्राण तलाला लावणारे, डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस देशाची सेवा करतात. देश सेवा करता करता प्राण तनाला लावला. एका जातीचे, एका धर्माचे, एका पंथाचं काहीच नव्हतं त्यांचं. होता तो एक देश आणि या देशाकरताच जगले. म्हणून आईनं मुलाला जन्म दिला. एक तर भक्त, एक तर शूर, एक तर दाता तरी असला पाहिजे. या तिन्ही पाळल्यात बसत नसेल जननी वांज भली. म्हणून या जन्माला आम्ही आलो. मग एका सुखी संतांचं वाक्य सांगू. सुखी संतांनी खूप सुंदर वर्णन केलं. खुदा महबूस रखे तीन बलाओ से, हकीमो से, वकीलो से, हसी नावों की अदाओ से. आणि हे ज्यानं पाळले या जीवनात तो जिंकला बाबा या जगातून. आणि सुसंस्कार करणं ही आज काळाची गरज आहे. कारण जगाचा वाढता प्रादुर्भाव आमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून हे संस्कार बाल लेकरा हे टाळ घेऊन त्या दिवशी पोरगा उभा राहिला. मायबापान समजा जिंकलो आम्ही. कारण या कीर्तनात पाहणं लहान लहान हे पोरं टाळ घेऊन पावल्या करतात. सुंदर काय आनंद असेल. जग संत महात्मा म्हणतात या रंगात तो नाचला. धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे. नाही तर नाचणाऱ्यांची कमी नाही. आमच्या नांदुऱ्यात 3 डीजे आले. एक पोरगा बजारा गेलता. डीजे वाजत होता म्हणून बसला नाचत. तिकडून मीनं पाहिलं. म्हटलं काय रे नरदेवाकडून आला का? म्हणे नाही. म्हटलं नवरीकडून असेल. म्हणे तिकडून बी नाही. म्हटलं मग? म्हणे बजारा आल तो महाराज. डीजे वाजत होता. डीजेचे पैसे का आपल्याला देणं पडता? मोहान दिसला बसलो नाचत. म्हटलं मा मनाला पटलं नाही. मी घरी गेलो की त्या बापाला सांगून दे. म्हणे सांगून द्या. म्हटलं भेट नाही का तू? म्हणे तिकडच्या डीजेत मा बापी नाचून राहिला. काय डोक्ष घेतलं जातं. ही जगाची परिस्थिती आहे. म्हणून ही काळाची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा एवढी शक्ती द्या अंगात. याच्यासाठीच मी जन्म घेईन. कशासाठी? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. बस संत महात्म्यांचं पूजन, भगवंताची आराधना या जन्मामध्ये झाली. त्याच्याकरताच हा देह आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि या संत संघाची इच्छा तर जगाच्या मालकाला देवाला सुद्धा आहे. त्याला वैकुंठ आवडत नाही. शेषाचं शयन आवडत नाही. काय तुम्ही पहा मुक्ताईला कालच्या दिवशी सोहळा झाला. पांडुरंगाच्या पादुका, रुक्मिणी मातेच्या पादुका, नामदेव महाराजांच्या सर्व संत मांदी आळी कोथळीला गोळा झाली होती. काय हा उत्सव संतांचा जो उत्सव आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठात सुद्धा हा सोहळा आणि आनंदाने दुमदुमला असतो. म्हणून त्या ठिकाणी या संत सदनाची, या संत समागमाची, संत वेळीची इच्छा जगाच्या मालकाला देवानी प्रगट करावी. आणि नामदेव महाराज त्या ठिकाणी त्या देवाची इच्छा प्रगट करतात. देवाला विश्रांती कुठे आहे? नामदेव महाराजांनी म्हणावं नामा म्हणे देवा चला तया ठाया. आता कुठे? जर देवाला विश्रांती ज्या ठिकाणी प्राप्त होते मग ती विश्रांती कुठे आहे? विश्रांती घ्यावया कल्पावरी. मग कुठेही विश्रांती भेटली. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव. म्हणून जगाच्या मालकाची इच्छा
इच्छा नामदेव महाराज प्रकट करतात. त्या देवाला काय आवडते? त्याला वैकुंठ आवडत नाही, शेषाचं शयन आवडत नाही, मग आवडते काय? तर संत सदन आवडले. नामदेव महाराज लिहितात अभंगाचं शेवट. आम्हाची वलग जन्मोजन्मी म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे दीन सदा यथामती यथा अवकाश. अभंगाचा शब्दशार्थ भावार्थाशी संपवला. असा अभंगाचा अनुबंध चतुष्ट असेल असं काही सांगता येत नाही. माझ्या अल्पबुद्धीनुसार चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी साथीकरता सर्वच कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या गावामध्ये हा त्रिदिनीय सप्ताह खूप आनंदाने या ठिकाणी होतो. कारण काय, संत महात्मांच्या कृपा आशीर्वाद आहे. पुन्हा नरहरी बाबाची कृपा संपूर्ण गावावर निष्ठाने या ठिकाणी आहे. आणि विशेष करून आम्ही येता येता फाट्यावर पाहिलं समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता ह्या सर्व गोष्टी तुमच्या गावात
फाट्यावर पाहायला भेटल्या. खूप सर्व आनंदाचं वातावरण तुमच्या गावामध्ये आहे. परंपरेचं गाव आहे म्हणून आदिशक्ती मंडळाचा हा सोहळा तुम्ही साजरा करता. आमचे सुनील भाऊ वावगे, विष्णू भाऊ वावगे, त्यांना सहकारी सर्व मंडळी, सर्व ग्रामस्थ सर्वेच्या चरणी नतमस्तक होतो. अलौकिक क्षणाचा साक्षीदार म्हणून वेळ संपली आणि जास्त वेळ झाली कारण उशीर झाला. 10 वाजता बोलायला सुरुवात झाली म्हणून आपण या ठिकाणी बोलता बोलता बरीच वेळ झाली म्हणून सर्वेच्या चरणाला पुन्हा स्पर्श करतो. अलौकिक क्षणाचा साक्षीदार म्हणून वेळ संपली असं गृहीत धरतो. या ठिकाणी थांबतो. निवृत्ती